फक्त हा काही शरीराचा खेळ नाही आहे. खरं बघायला गेलात तर मनाचाच हा खेळ आहे. मानसिकरित्या जर तुम्ही एकाग्र नसाल, फोकस नसाल आणि तुमचा दृष्टिकोन क्लिअर नसेल तर ही प्रोसेस प्रॉपरली होऊ शकत नाही. आणि प्रोसेस होईल पण त्याचं जे फळ आपल्याला हवं आहे ते फळ त्या प्रकारे आपल्याला मिळू शकत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते. तिसरी महत्त्वाची गोष्ट सुसंवाद आहे का. बरीच माणसं एकत्र राहतात म्हणून सुसंवाद होतोच असं नाही. वर्षानुवर्ष एकत्र राहत असतात पण सुसंवाद नसतो. बरीच माणसं लांब राहतात म्हणून सुसंवाद होत नाही. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची किंवा बेसिक स्टेप अशी सांगता येईल की एकत्र राहणे हा त्याच्यातली पहिल्यात बेसिक स्टेप आहे, जी माणसं लांब राहत असतील त्यांच्यासाठी. आणि जर आधीपासूनच जवळ राहत आहेत, एकत्रच राहत आहेत, तर त्यांनी एकमेकांशी बोलणं, आपली सुखदुःख वाटून घेणं, एकमेकांशी वार्तालाप करणं, काही प्रॉब्लेम असतील ते एकमेकांना सांगणं, त्याच्यातून सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न करणं आणि एकमेकावर विश्वास ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि त्या गोष्टी असतील तरच आपल्यात सुसंवाद असेल. आणि सुसंवाद असेल तर पुढच्या गोष्टी आपल्या आयुष्यात चांगल्या प्रकारे होऊ शकतील. त्याच्यामुळे सुसंवादाला खूप महत्त्व आहे, हे लक्षात ठेवा. चौथी गोष्ट, मन अशांत असणे. मन अशांत काय? टेन्शन घेतलं आहे. काही माणसांचा स्वभावच असतो टेन्शन घेण्याचा, त्यामुळे ते आयुष्यभर टेन्शनच घेत असतात. त्यांना कुठलीही वेगळी गोष्ट दिसली की त्यांना लगेच टेन्शन यायला लागतं. त्यांना मेंटल ब्लॉक बसतो आणि मेंटल ब्लॉक बसला की चांगले विचार यायचे थांबून जातात. काहीतरी वाईट विचारच त्यांच्या मनात यायला लागतात, काहीतरी विचित्र विचार यायला लागतात. आणि हे सगळे अडथळे जे आता मी सांगतोय ते सगळे एकूण एक मानसिक अडथळे आहेत. आणि या मानसिक अडथळ्यांचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे जर आपल्याला पुढे जायचं असेल तर. मन शांत होणं किंवा एका जागी फोकस करणं किंवा कोणी काही बडबडलं म्हणून त्याचा विचार आपल्या मनातून काढून टाकणं, या सगळ्यासाठी उत्तर एकच आहे की आपण ध्यानात असलं पाहिजे. दिवसातून एकदा तरी आपण ध्यान करावं, जेणेकरून ह्या गोष्टी हळूहळू का होईना डोक्यातून निघून जातील आणि आपण खरोखर ज्या गोष्टीसाठी हे करतो मूल होण्यासंबंधी तिथे आपण फोकस होऊ शकतो. ध्यानाचा सराव आपल्याला नित्य नियमाचा करावा लागतो. ज्याप्रमाणे आपण आंघोळ करतो, जेवतो, संडासला जातो, ऑफिसचं काम करतो, झोपतो, त्याप्रमाणे ध्यानाचा सराव रोज करावा. जणू काही ध्यान हे आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक झालेला आहे. तर ध्यानाविषयी सांगण्यासाठी एक मी सांगावंसं वाटतं की आपल्याकडे पंडित रविशंकरजी आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंगसारखी संस्था आहे, ही ध्यान शिकवते. त्याचप्रमाणे लोकल लेवलवरच्या अशा कित्येक संस्था आहेत ज्या ध्यान शिकवतात.